हे प्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेणीच्या कुशीमध्ये निसर्गरम्य वातावरणातील 76 एकर परिसरात सालाबादाप्रमाणे यंदा सुद्धा 15 नोव्हेंबर रोजी 19वी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली ऑन बुद्धिझम या संस्थेच्या वतीने बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अजिंठा लेणीच्या कुशीत असलेल्या फर्दापूर तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या भागात होणाऱ्या बौद्ध धम्म परिषदेसाठी दक्षिण कोरियासह देशभरातील बौद्ध भिक्षू संघ उपस्थित असतात. अजिंठा लेणीच्या कुशीत असलेल्या धम्मचल येथे गेल्या 18 वर्षापासून बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या बौद्ध धम्म परिषदेला देशभरातील बौद्ध भिक्षूसह विदेशातील बौद्ध भिक्षू देखील येत असतात आणि उपस्थित असलेले उपासक उपासिकांना धम्मादेशना देतात. या 19व्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष म्हणून भदंत करुणानंद महाथेरो हे आहेत. तर धम्म ध्वजारोहण डॉक्टर ली टी रॅन माजी कुलगुरू बौद्ध विद्यापीठ दक्षिण कोरिया यांच्या हस्ते करण्यात आले आहे. बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन माननीय किम जिम सुन माजी राज्यपाल गंगवॉन प्रांत दक्षिण कोरिया यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माननीय हानिकी सेऑन संचालक क्रेडिट व गॅरंटी फार्म गंगवान फ्रान्स दक्षिण कोरिया, माननीय पार्क सांगदेंग मुख्य कार्यकारी अधिकारी साईल स्ट्रक्चर इंटरनॅशनल दक्षिण कोरिया हे उपस्थित होते. तर धम्मचल स्मरणिकाचे प्रकाशन सिने अभिनेता गगन मलिक यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेत मुख्य धम्मदेशना भदंत धम्मसेवक महाथेरो मुळावा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भिक्षू संघ, भदंत सुखदवंश महाथेरो जळगाव, भदंत शरणानंद महाथेरो पाथरे, भदंत डॉक्टर हेम धम्मो, भदंत प्राध्यापक डॉक्टर हेम धम्मो महाथेरो मुळावा, भदंत बोधिपालो महाथेरो चौका यांच्यासह भिक्षू संघाने धम्मदेशना दिली. बौद्ध धम्म परिषदेच्या ठिकाणी निःशुल्क अन्नदान, पाणी बॉटल, केळी वाटप करण्यात आले. या बौद्ध धम्म परिषदेला बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.